मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सदाशिवराव हे घरी येतात आणि पाणी पित असतात. निरुपा मात्र तिच्या स्तोऱ्यामध्ये असते. ती रागातच त्यांच्याकडे पाहत असते. मग आता ते म्हणतात, ए निरू, ऐक ना, अगं मी आता गेलो होतो त्या मुलीच्या घरी तिचा हात मागण्यासाठी. तिच्या घरच्यांबरोबर माझं बोलणंसुद्धा झाले. तेव्हा ती म्हणते, मी तुम्हाला सांगितलं ना, पंकजला माझ्या आवडीची आणि तोलामुलाचीच मुलगी पाहिजे. त्यावेळी आता सदाशिवराव पुन्हा एकदा तिला समजावू लागतात, पण ती ऐकायला तयारच नसते. तेव्हा आता मग तुझा काय निर्णय आहे नक्की सांग, असं सदाशिवराव म्हणत असतात. त्यावेळी आता तेथे पंकज येतो आणि म्हणतो, मी माझा निर्णय सांगतो, मी त्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे. आता हे ऐकताच निरुपाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती म्हणते, अरे ती मुलगी खूप गरीब आहे, तुला ती सूट होईल का, असं म्हणून ती त्याच्यावर चिडते. म्हणती, तुझं डोकं ताळ्यावर तर आहे ना. तेव्हा तो म्हणतो, हो मम्मा, माझं डोकं आहे ताळ्यावर, मी अगदी भानावर आहे, तू नको काळजी करू त्याची. फक्त माझी एक अट असणार आहे. तेव्हा तुझी कोणती अट आहे ते सांग बाळा, असं सदाशिवराव म्हणतात. तेव्हा पंकज आता बरोबर त्याच्या लायकीवर येतो आणि म्हणतो की त्या अगोदर सर्व रिटायरमेंटचे पैसे ही मला द्यायचे. तेव्हा हे ऐकताच आता सदाशिवरावांना खूप मोठा धक्का बसतो. तर निरुपा मोठे डोळे करून आता पंकजकडे पाहू लागते. दुसरीकडे मीरा आणि तिची आई या दोघीही चपात्या बनवत असतात. तर सदाशिवरावांचं सगळं बोलणं म्हणजे, माझ्या मोठ्या मुलाबरोबर मी मीराचं लग्न लावून देऊ का, मी मीराचा हात मागण्यासाठी इथे आलोय, तुमची संमती मला हवी आहे, हे सगळं बोलणं तिला आठवत असतं. तर आता लक्ष्मीचं लक्ष चपात्या करण्याकडे नसतं, ती चपाती करपते. तेव्हा मीरा विचारते, अगं आई, काय झालं हे बघ, तुझं लक्ष नक्की कुठे आहे, कारण चपाती करपून गेली. त्यावेळी तिची आई विचारते, तुला काही लागलं तर नाही ना मीरा. मीरा म्हणते, नाही आई, मला काहीच लागलं नाही. पण तू अशी का विचारते. तेवढ्यातच तेथे आता मधू पण आलेली असते. त्यावेळी लक्ष्मी विचारते, काय ग मीरा, तू लग्नासाठी नकार का देतेस. तर मीरा म्हणते की आई, अगं मला लग्नच करायचं नाही, मी तुला सांगितलं ना. तेव्हा आता मधू म्हणते, आई अगं तू तिला कशाला विचारतेस की का लग्नाला नकार देतेस म्हणून, कारण तिच्यावर आपल्या तिघांची जबाबदारी आहे, त्याचबरोबर दुकानाची पण जबाबदारी आहे, अजून अशा खूप जबाबदाऱ्या आहेत तिच्यावर. तेव्हा मीराला समजतं हिचं नक्की काय चाललंय ते, म्हणूनच ती तो विषय टाळत असते. पण आता तिची आई विचारते, झालं काय मला सांग ना. पण आता मधू सांगायला तयार नसते. मीरा मधूला म्हणते, तू अभ्यासाकडे फक्त लक्ष दे. त्यावेळी आता आईला समजतं नक्की काहीतरी गडबड आहे, कारण मीरा अर्धा दिवस तिकडे दुकानावर सुद्धा येत नाही. तसं ती मीराला बोलून देखील दाखवते. मीराकडे आता त्या प्रश्नाचं उत्तरच नसतं, म्हणूनच ती काही न बोलता आपली काम करू लागते. मधूला आता आई थांबवते आणि विचारते, तुला असं काय माहीत आहे, तुझी तायडी का येत नाही दुकानावर, मला अगोदर सांग. मीरा आता खूपच घाबरते. दुसरीकडे पंकज आता म्हणतो की मला तुमचा सगळा पीएफचा हिस्सा देणार का, तरच आणि तरच मी त्या मुलीबरोबर लग्न करेन, मग ती मुलगी कशी, कोणती आणि कुठेही असो. सदाशिवराव आता विचारच करत असतात. तेवढ्यातच तेथे आता सत्या येतो आणि सगळं बोलणं ऐकतो. तेव्हा सत्याला माहीत असतं की पंकज कशासाठी म्हणतोय, म्हणूनच सत्या म्हणतो, बाप हे बघ, त्याला एकट्याला सगळे पैसे द्यायचे नाही, कारण मलाही माझा हिस्सा हवाय. आता सदाशिवरावांची कोंडी होते. पंकज म्हणतोय, फुकट्या तू मध्ये बोलू नकोस, निघ पनवती इथून अगोदर. त्यावेळी सत्या म्हणतो, मी का निघू, हे माझ्या बापाचं घर आहे, मी नाही जाणार, जा. आणि एक बाप तुला सांगतो, हे बघ, तुला हा एखाद्या दिवशी चुना लावून पळून पण जाईल तरीही तुला समजणार नाही, कारण हा दिसतो तसा साधा नाहीये. त्यावेळी आता सदाशिवराव म्हणतात, सत्या तुला पैसे हवे का, ये इकडे, देतो तुला पैसे. पंकज आता सत्याला तेथून जायला सांगतो आणि आमच्यामध्ये बोलू नकोस असं म्हणतो. सत्या म्हणतो, जरा गप्प बस, मी तुला अजिबात हे एकट्याला पैसे खाऊ देणार नाही. आता पंकज कसा आहे, कोणत्या वृत्तीचा आहे आणि कशा प्रकारे पैशांसाठी तो सौदा करतोय वडिलांबरोबर, हे सर्व सत्य परिस्थिती सदाशिवरावांना समजून सांगत असते. इकडे मधूला लक्ष्मीसारखी विचारत असते, अगं काय झालं बाळा. तेव्हा मधू म्हणते, आई अगं, आपल्या तायडीने प्रिन्सिपल सरांच्या इथे दिवसभरात धुणी भांडी करण्याचं, त्याचबरोबर त्यांचा जो लहान नातू आहे ना त्याची शिशू साफ करण्याचं काम घेतलंय, कारण की राजला ॲडमिशन मिळवण्यासाठी. मग आता असं सत्य आता लक्ष्मीला समजल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो. मधू म्हणते, आई हे सगळं राजच्या ॲडमिशनसाठी ताईने केलं. ऐकताच आता लक्ष्मी ही रागात मीराकडे पाहू लागते.
मीरा आता विचारते, तुला कोणी सांगितलं मधू हे? तेव्हा मधू आता पुराव्यानेशी लगेच मोबाईलमध्ये असणारा तो फोटो दाखवते आणि माझ्या मैत्रिणीची आई त्या तिथे बारशाला आली होती सरांकडे. तिच्या आईने जेव्हा तिला ते फोटो पाठवले आणि ती मला दाखवत होती, त्या फोटोमध्ये तू काम करताना मला दिसत होतीस. त्यावेळी आता राज पण हे सगळं बोलणं ऐकतो आणि त्यालाही जरा वाईटच वाटतं. तर लक्ष्मी मीराकडे पाहतच राहते. दुसरीकडे पंकज म्हणतो, हे पहा पप्पा, तुम्हाला असं वाटत असेल की मी त्या मुलीबरोबर लग्न करावं, तसाही मी उतावीळ नव्हतंच लग्न करण्यासाठी, कारण मला माझ्या आयुष्यात सेटल्ड व्हायचं आहे. मी त्या मुलीच्या वडिलांना शब्द दिला होता आणि म्हणूनच मी हे लग्न करण्यासाठी तयार आहे. पण मला जर सगळे पैसे मिळणार असतील PFचे तरच. त्यावेळी आता सत्या म्हणतो, गप्पा बस, तुला लाज नाही वाटत का रे बापाकडे पैसे मागायला? तुझ्या हिमतीवर कमावू ना. पंकज म्हणतो, पहा हे कोण बोलतोय, मगाशी सुद्धा तू तुझा हिस्सा मागत होता ना. त्यावेळी सत्या रागातच म्हणतो, अरे गोचिड कशी रक्त दिसल्यानंतर त्याला चिटकून बसते, तसं पैसे पाहिल्यानंतर तू सतत त्या व्यक्तीला असा चिटकून बसतो. तेव्हा सदाशिवराव सत्याला गप्प करतात. तेव्हा सत्या म्हणतो, तरीही बाप तू विचार कर जरा एकदा. मग आता पंकज म्हणतो, हे पहा पप्पा, अहो तुम्ही या लुजरचा विचार करू नका, मी खूप प्रॅक्टिकल विचार करतोय. मी तुम्हाला सांगतो, हा सर्व पैसा आपल्याच घरात येणार आहे. जर तुम्ही आत्ता माझ्या बिझनेससाठी पैसे गुंतवले तर हा पैसा आपल्या घरात येणार नाही का? मी कुठे कोणाला नेऊन देणार आहे का? असं म्हणून तो अगदी गोड गोड बोलून सदाशिवरावांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. नीरू तर एक शब्द देखील तोंडातून काढत नसते, कारण तिला माहीत असतं पंकज कसा आहे आणि पैसे काढून घेण्यासाठी काहीही करेल. म्हणूनच आता ती गप्प बसून राहते. पंकज म्हणतो, पप्पा हे सगळं काही तुमच्या मनासारखंच होणार आहे, फक्त सगळे पैसे मला हवेत, कारण ती मुलगीसुद्धा सुखी होईल, तुम्ही सुद्धा सुखी व्हाल आणि तुम्हाला गिल्ट पण येणार नाही. त्याचबरोबर माझं आयुष्यसुद्धा सुखी होईल, कारण माझं लग्न झालेलं असेल, ती मला साथ देणारी असेल आणि त्याचबरोबर माझ्याकडे बिझनेससाठी पुरेसे पैसेसुद्धा असतील. इकडे लक्ष्मी आता मीराला जाब विचारते. तेव्हा मीरा आता सर्व सत्य सांगते. त्यावेळी आता राज धावतच पुढे येतो आणि म्हणतो, ताई तुला लाज वाटायला हवी. अगं सरांच्या इथे तू मोलकरीण म्हणून काम करतेस, मला किती लाजल्यासारखं वाटेल आता. तुला माहिती आहे का? अगं तू हे काय केलं, सगळीकडे माझी आता इज्जत जाणार, कारण आता प्रिन्सिपल सरांच्या इथे मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या मोलकरणीचा भाऊ हा आहे अशी ओळख माझी निर्माण होईल. तुला काही कळतं की नाही? त्यावेळी मधू आता रागातच म्हणते, अरे तुला लाज वाटते का? तुझ्यासाठीच तुझी बहीण हे सगळं काही करते. त्यावेळी तो म्हणतो, माझ्यावरचे चार्जेस काढले गेले होते म्हणून मला पुन्हा कॉलेजमध्ये जाण्याची परमिशन मिळाली आणि तू असा का म्हणतोस? मधूचं काहीही ऐकून न घेता राज सारखा उद्धटासारखाच बोलत असतो. त्यामुळे आता त्या दोघांमध्ये खूपच वाद होतात. मधू आणि राजची भांडणच व्हायला लागतात. तेव्हा लक्ष्मी बिचारी रडू लागते आणि म्हणते, राज तू असं का बोलतोस? त्यावेळी मीरा आता त्या दोघांची भांडणं सोडवते. दुसरीकडे सत्या आता तळमळीने सदाशिवरावांना सांगत असतो, अरे बाप तू माझं ऐक, काहीही कर, पण याच्या संग तिचं लग्न लावून देऊ नको, कारण हा तुला फसवणार हे 100% मी लिहून देतो. आणि ही निरूपा रोज वाचा करत असते ना, आज का काही बोलत नाही? तूच सांग ना मला, एवढी गप्प का आहे? नाही तर सारखा आपला तोंडाचा पट्टा सुरूच असतो तिच्या. सत्या पुढे म्हणत असतो की बाप तू तुझा पैसा सांभाळून ठेव, एकट्याकडे देऊ नकोस, आणि हा जर जास्त बोलायला लागला तर यालाही गुंडाळेन पोत्यात आणि तिकडे फेकून देईन. त्यावेळी पंकज म्हणतो, हे पहा पप्पा, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मी पुढचा लॉंग टर्मचा विचार करतोय, जरा प्रॅक्टिकल विचार करतोय, मी पूर्ण घराचा विचार करतोय. तेव्हा आता सदाशिवराव म्हणतात की हो पंकज, अरे मला समजते, असं म्हणून ते सत्याला समजावू लागतात. पण सत्या म्हणतो, हा पैसे सांभाळीन, काय गॅरंटी बाप? त्यावेळी आता सदाशिवराव म्हणतात, तू काय सारखा माझा पैसा करतो? पंकज आपला कोणीही नाही का? तो पण माझा मुलगाच आहे ना. तेव्हा आता पंकज मनातल्या मनात विचार करतो, एकदा पप्पांनी सर्व पैसे माझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये टाकले की मी आणि सारिका मस्त लाईफ एन्जॉय करणार आणि इथून पळून जाणार. निरूपासुद्धा विचार करत असते की या पंकजला काही वेड लागलंय का? कोणत्याही मुलीबरोबर हा लग्न करण्यासाठी कसा तयार झाला? सत्या आता म्हणतो, बाप पण तू एकदा विचार कर अजून. तेव्हा बेअक्कल कुठला, तू गप्पा बस, तुला काही समजतं का? तू न शिकलेला आहेस आणि मेन म्हणजे एक पनवती आहेच, त्यामुळे मध्ये बोलायचं नाही, असं आता निरूपा म्हणते. त्यानंतर आता सत्य हा लगेच तेथून जातो. तेव्हा सदाशिवराव हे त्याच्या पाठोपाठ जातात आणि त्याला समजावत असतात. तर आता निरूपा पंकजला बाजूला ओढते आणि म्हणते, काय रे, काय चाललंय हे? त्या
भिकारड्या फुलवाल्या मुलीशी तू लग्न करणार का? तो म्हणतो आय विल मॅनेज मम्मा, तू काळजी करू नकोस, फक्त एकदा का पैसा हातात येऊ दे, बघ मी काय करतो. इकडे राज हा रागातच घराबाहेर पडलेला असतो. त्यामुळे आता लक्ष्मी आणि मीराला खूप वाईट वाटतं, तर मधुला प्रचंड राग आलेला असतो. तेव्हा मीरा म्हणते आई काय करायचं आता? मग आता लक्ष्मी म्हणते बाळा अगं ह्या पोराचं काय करायचं ना कळतच नाही, कारण याच्यासाठी तू हातांना चिरा पडेपर्यंत कामं करतेस आणि हा असा तरातरा निघून जातोय, याला राग येतोय. माझं विचार लेकरू किती काही करतंय पण ही त्याची अजिबात किंमत नाही. लक्ष्मी आता पुढे मीराला म्हणते बघ तुझे पप्पासुद्धा आपल्याकडे हसूनच पाहत आहेत. त्यांच्या माघारी तू घराची सर्व जबाबदारी घेते हे पाहून त्यांनाही आनंद झालाच आहे. भावासाठी तू मरमर करतेस, लोकांच्या इथे धुणेभांडी करतेस, त्याच्यासाठी तू अजिबात स्वतःचं आयुष्यपणाला लावू नकोस. त्याला तुझी कदर नाही आहे, किंमत नाही आहे. त्यामुळे प्लीज तू तुझा विचार कर. मित्रांनो, पुढील भागामध्ये सदाशिवराव मीराचा हात मागण्यासाठी घरी येतात. तेव्हा ती म्हणते माझ्यावर घरच्यांची सर्वांची जबाबदारी आहे, तेव्हा पंकज तुझ्या सर्व जबाबदाऱ्या घेईन असं आता सदाशिवराव तिला एका कागदावर लिहून देतात. मग नंतर आता मीरा ही लग्नासाठी तयार होते. कडे सत्य हा त्याच्या मित्राला सांगतो तुला माहिती आहे का, तो पंकज त्या मुलीला कधीही सुखात ठेवणार नाही, फक्त बापाचा पैसा मिळावा यासाठी तो तिच्याबरोबर लग्न करतोय, पण त्या मुलीचं आयुष्य मला वाचवायलाच हवं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.